14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती आज आपल्याकडे या सकाळच्या सत्रामध्ये संकष्टी चतुर्थी असल्यामुळे सर्वांना मोदकाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि गायत्री स्पोर्ट, टायगर स्पोर्ट, एकता ग्रुप, श्रीराम एन्जॉय, त्याचबरोबर ऋत्वी 11, रॉकी ग्रुप ब, सरावली ब, साई स्पोर्ट, सिद्धिविनायक. एकूण 12 संघ खेळणार आहेत. 11 मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. आई एक्युराच्या चरणी नतमस्तक होतो. नवसाला पावणारे हाकेला धावणारे देवी आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि म्हणूनच आज विडीच्या या गावामध्ये आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असलेले आदरणीय शुभमजी पाध्ये साहेबांच्या संकल्पनेमधून हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. SP वॉइस ट्रॉफी 2026 पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा, पालघर जिल्ह्यातील 1 नंबर स्पर्धा. आता टेनिस बॉलचा सीझन समाप्त झाल्यानंतर आपण रबर बॉलचा जो हंगाम सुरू झालेला आहे, वेगवेगळ्या स्पर्धांची अनाऊन्समेंट आपण या ठिकाणी पाहतो आहे. इंस्टाग्राम त्याचबरोबर FBवरती अनेक बॅनर व्हायरल होत आहेत. MH48C अर्थात Y3534 ही गाडी देखील आपल्याला बघायला मिळते. अर्थात ही मॅन ऑफ द सिरीजची गाडी नाही आहे. सध्या आपल्या समालोचन कक्षाच्या समोर आहे. खूप सुंदर ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत, आकर्षक आहेत. चर्चा जशी या स्पर्धेची होते, 1 लाख मोलाचं पारितोषिक त्याची चर्चा होते, तशाच पद्धतीनं ट्रॉफीची चर्चा होते. आकर्षक ट्रॉफी, प्रत्येक वर्षी नवीन नवीन ट्रॉफीज असतात शुभमजी पाध्ये साहेबांच्या माध्यमातून. प्रोलिंगवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना सुप्रभात. अनेक चाहते, अनेक प्रेक्षक या ठिकाणी आपल्या संघाचा खेळ पाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मैदानावरती. सकाळचं सत्र बॅट आणि बॉलमधून दोन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आघाडीचे फलंदाज प्रथमेश आणि नैतिक पार्थ आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ऑन द टोच चेंडू खेळून काढला आहे पॉईंटच्या दिशेनं. यश चेंडूवरती आलेला आहे. चेंडू पकडला आहे, थ्रो करणार आहे. तोपर्यंत 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने बॅट्समन प्रथमेशचे खातं खोलले गेले. प्रथमेश आणि आविष्कार बिनीचे फलंदाज. प्रथमेश 2 इज ऑन मार्क. पार्थचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. डे 3 मॅच क्रमांक 1. आई जीवदानी आणि गायत्री स्पोर्ट या संघांना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. प्रेक्षकांना खूप मजा येईल. जसं या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये जैनमन संघाच्या कॅप्टनने सांगितलं की ही स्पर्धा खेळत असताना आम्हाला खूप मजा येते. दुसऱ्या बाजूला स्मार्टचा कॅप्टन देखील म्हणाला फक्त मजा येत नाही तर जाम मजा येते. हार्दिक आमच्याबरोबर आहेत. हार्दिक आपलं स्वागत आहे. सिद्धू आपलं देखील स्वागत आहे. प्रोलिंगची टीम, अश्विन आमचे कॅमेरामॅन.
पॉईंटच्या दिशेनं सुरेख पद्धतीनं अप्परकट केलेला आहे. थोडंसं वाट बघितली आणि त्यानंतर हा फटका सुरेख पद्धतीने खेळला गेला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण केली गेली. एकेरीनं धावसंख्या आता वाढली, धावसंख्या पोचली ती 3 वरती. प्रथमेश खेळतोय 3 वरती. प्रथमेश 3 धावांवरती खेळतोय. एक महत्त्वाची इनिंग. पार्थ आघाडीचा गोलंदाज नितेश दाखल झाला. आज त्यांचा जलवा बघायला मिळेल. सागर आपलं स्वागत आहे. खूप चांगला बाउन्सर होता. आपट बार खूप चांगला होता. टप्पापर्यंत उसळी घेणारा वेगवान होता. भन्नाट वेगाचा चेंडू बॅकपुढं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ॲक्शन रिप्ले प्रोलिंकवरती पहा. आजच्या या सकाळच्या सत्रातला अत्यंत सुंदर चेंडू. सिमेंटची विकेट आहे. या सिमेंटच्या विकेटवरती आपट बार आतमध्ये आला चेंडू आणि त्यानंतर अतिशय भन्नाट वेगानं आला आणि तो बरोबर चेहऱ्यावरती आदळला. सुंदर चेंडू आजच्या या दिवसभरातला सकाळच्या सत्रातला. धावसंख्या 3. प्रथमेश आणि आविष्कार ही बिनीची जोडी मैदानावर. टप्पापर्यंत उसळ घेणार चेंडू गॅपमध्ये खेळलाय. आविष्कारचा पलटवार. चेंडूवरती जबरदस्त प्रहार. चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पार. खणखणी चौकार. ऑफटमच्या बाहेर चेंडू होता. इथे मात्र थोडीशी जागा मिळाली आणि त्याचा फायदा घेत ऑन द टोचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने खेळला होता आविष्कारनं. आविष्कारचा हा पहिला चौकार. ऑफटमच्या बाहेर चेंडू स्क्वेअर कट. टाकाटक बॅटिंग होते मैदानावरती. आविष्कार खेळतोय 5 वरती. तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत त्याने केलेली आहे. धावसंख्या धापलकवरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 9 धाबा. प्रथमेश 3, आविष्कार 5. 5 षटके. 4 चेंडूमध्ये 8 धाबा. तसं बघायला मिळतं स्क्रीनवरती. धावसंख्या खरं तर 9 झालेली आहे. सरळ बॅटनं अप्रतिम फटका. घ्यावी एखादी तान. काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार. तंत्रशुद्ध षटकार. दाखवेल पुन्हा एकदा हा फटका कसा खेळला गेला होता. प्रो लिंकवरती पहा. या ओव्हरचा एंड काय जबरदस्त झाला होता. या ओव्हरचा एंड अप्रतिम. ऑफटमच्या थोडासा बाहेर चेंडू होता. लवकर पाहिला, रीड केला आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमापार धाडला होता. अत्यंत दर्जेदार फटका. प्रथमेश 9 या षटकारानेसी आणि त्यानंतर आविष्कार 5. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. पहिलं षटक महागडं ठरले. प्रथमेश अत्यंत दर्जेदार बॅटिंग करत असताना आणि खास करून आविष्कारचे काही जबरदस्त फटके. ऑन द टोस स्क्वेअर कटचे काही फटके होते. अप्पर कटचे फटके होते आणि टेनिस क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके फार कमी बघायला मिळतात. शेवटच्या चेंडूवरती जो केलेला आघात होता तो अगदी बघण्यासारखा होता. दर्जेदार फटका तोही होता. लवकर पाहिलं होतं. ऑफटमच्या बाहेर थोडा पुढे ठेवलेला चेंडू होता आणि त्याचा फायदा घेत अत्यंत दर्जेदार नेतृत्व फटका प्रथमेशच्या बॅटमधून आला. तो खेळतो 9 वरती. तो 9 वरती आहे. आविष्कार 5. स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पादेसाहेब. प्रथमेश 9, आविष्कार 5. धावसंख्या बिनबाद 15. स्मार्ट संघानं स्मार्ट स्टार्ट केला आहे. वेगात केलेला बदल होता. चेंडू थांबून आला. ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाही आहे. धावसंख्या बिनबाद 15. स्मार्ट ग्रुपचा संघ मैदानावरती बॅटिंग करत आहे. ओहो, घुसून मारले. जबरदस्त फटका. ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलेला आहे. आणि त्यावरती खरपूस समाचार घेत चेंडू फाईन लेगला हुक केला.
अप्पर कट. हवे चेंडू आहे, बघूया काय घडते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का, आणि क्षेत्राच्यापासून खूपच दूर असलेला चेंडू आहे. नो मॅन स्टँडमध्ये पडतोय, त्यामुळे या दोन धावांनी धावसंख्या 23 वरती पोहोचलेली आहे. धावसंख्या 23. स्मार्ट ग्रुप रन रेटचा जर विचार केला तर खूप चांगला 15.33चा. स्मार्ट ग्रुप 23 धावा धावल करते. नाबाद आविष्कार महत्त्वाची खेळी साकारतोय. आविष्कार 5, प्रथमेश 17. आणखीन एक सुरेख फटका, जबरदस्त टायमिंग. दे घुमा के चेंडू खेळून काढलाय. या चेंडूवरती आक्रमण हल्ला, 6 धावांची मोहर. काय कामगिरी करतोय फलंदाज. ड्राईव्ह केल्या फ्रंटपुटवरती, बॅकपुटवरती खूप चांगली बॅटिंग. फ्रंटपुटवरती खूप चांगली बॅटिंग. त्यानंतर हो 2 धावा पूर्ण केल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट ही तितकंच चांगलं आहे. दर्जेदार बॅटिंग, नेतृत्व बॅटिंग मैदानावरती. देखण्या फटक्यांची लयलूट पहिल्याच इनिंगमध्ये स्मार्ट ग्रुप संघाकडून. धावसंख्या 31. हा फॉलो केलं गेलं होतं, खूप छान पद्धतीने फॉलो केलं गेलं. ऑफ स्टंपच्या बाहेर आलं होतं. बॅट्समन शॉपोलून करण्याचा प्रयत्न त्याचा झाला. 2 षटकांचा खेळ आणि बेनीच्या फलंदाजाने बिनधास्त बॅटिंग केलंय. तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना डाबाला या अतिशय महत्त्वाच्या इनिंगमध्ये स्वप्नबद्ध सुरुवात करून दिली. प्रथमेश आणि आविष्कार दमदार शानदार बॅटिंग. SP व्हॉइस ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी प्रेक्षकाला पाहायला मिळते. आता खरं तर या अतिशय महत्त्वाच्या इनिंगमध्ये जेव्हा टॉस झाला तेव्हा टॉसमध्ये आपण बघितलं तर जर्मन संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. स्मार्ट संघानं स्मार्ट बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये ड्रीम स्टार्ट केलेला आहे. प्रथमेश दमदार बॅटिंग. धावसंख्या 16च्या सरासरीने 32. ओहो, फलंदाज लागले धावांची भूक. त्याने फटका खेळला हुक आणि प्रथमेशची बॅटिंग झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार. अफलातून बॅटिंग. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. आकुटापद्धा चेंडू आहे, डीप इन द क्रीज जाऊन ऑन साईडला फाईन लेगच्या दिशेनं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. शॉट तर चांगला खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो. झेल पण सुटला आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. कडकडीत चौकार. थांबवणं कठीण झालं या बॅट्समनला. प्रथमेशनं अफलातून बॅटिंग केले. 13 चेंडूमध्ये त्यानं 36 धावा ठोकल्या. धावसंख्या 43. 43 ऑन द बोर्ड. एक्सेलंट बॅटिंग बाय प्रथमेश. या सरासरीनं 89 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 5 षटकांचा सामना आहे. 300 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना 43 धावा धापलक्यावरती आणि त्यामध्ये प्रथमेशनं डॉमिनेट केले. 13 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी अप्रतिम आहे. संघाची गरज ओळखून चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग केले. ऑन साईडला पूलचा सुरेख फटका गॅपमध्ये खेळलाय. आता आग दोन्ही बाजूला. आविष्कारचा पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धावमिती 4. खणखणी चौकार. आकुटपद्धा चेंडू आहे. टॉप ऑफ द बॉल जाऊन ऑन साईडला पूलचा सुरेख फटका खेळलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु टायमिंग आणि प्लेसमेंट खूप चांगलं होतं. फलंदाज आविष्कार 10. फुल टॉस. ऑफ साईडला खेळलाय, गॅपमध्ये खेळलाय. आविष्कारचा यलगार. चेंडू सीमारेषा पार. धावमिती 4. चौकार.
ची लैलूट पहिल्या इनिंगमध्ये. ओ आणखीन एक कडक कडक आविष्कार, प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. ब्रिलियंट बॅटिंग बाय आविष्कार. आकुटबद्ध चेंडू बॅकफुटला तयार होतो, ऑन साईडला डीप मिड विकेटला आकाशात डकात चेंडू पाठवलाय. वंडरफुल बॅटिंग बाय आविष्कार. पहिल्या विकेटसाठी 57 धावांची अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी. अफलातून बॅटिंग प्रथमेश आणि आविष्कार या दोन्ही फलंदाजांची. बिनीचे फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. बॅकफुटला जाऊन आणखीन एक ठोकलाय. चौकार की षटकार. मैदानात आहे आविष्कार आणि त्याचा यलगार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि बॅटिंग प्रथमेश कडून अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती मागचा जो षटकार होता तो प्रथमेशच्या बॅट मधून आला होता. आविष्कार नॉन स्ट्राईक रेंजला. थोडंसं करेक्शन. रेसरचा धावा दाबलकावरती. आणखीन एक जबरदस्त फटका. थांबायचं नाही, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. षटकार ठोकल्याशिवाय थांबायचं नाही. प्रथमेश या षटकाराने पोहोचला 48 वरती. बॅटिंग बाय प्रथमेश. प्रथमेश पोहोचलाय 48 वर. 15 चेंडू 48. सेन्सिबल बॅटिंग. अर्धशतक पूर्ण होणार का? एक धाव पूर्ण केली गेले. दुसऱ्या त्यासाठी प्रयत्न होतोय आणि या 2 धावा पूर्ण. आकाशाच्या महानतेला स्पर्श करणारी खेळी. प्रथमेशची बॅट आकाशात. अर्धशतक पूर्ण होईल. अप्रतिम बॅटिंग. टाळ्यांचा गजर करा. आणि प्रथमेश बॅट उंचवा. 16 चेंडू मध्ये पट्ट्यानं 50 धावा ठोकल्यात. 5 षटकार, 2 खणखणी चौकार. वा प्रथमेश वा. तुफानी बॅटिंग. फॅबुलस बॅटिंग बाय प्रथमेश. तिसरं अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेतलं. आकुटपदा चेंडू दीर्घ मागे खेळलाय. चेंडू जाईल लॉंग लेगला, सीमारेषा पलीकडे. 6 धावा. अर्धशतक ठोकल्यानंतर तो आणखीन एक खतरनाक हुक करत असताना चेंडू. 6 धावा बुक केलेत. Wonderful batting by Prathamesh, is playing on 56 and now scored 77 for none. 6वं अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेतलं. पहिल्या दिवशी 2, काल आपण बघितलं तर 3 अर्धशतक, आज 1 अर्धशतक आणि या 2 धावा. स्मार्ट ग्रुपनं स्मार्ट बॅटिंग केले. बेनीच्या फलंदाजांनी आज या ठिकाणी डोळ्यांचं पाडणं फिरणारी बॅटिंग करत असताना आपल्या पाठीराख्यांना भरपूर आनंद दिलेला आहे. आकुटपदा चेंडू ऑन साईडला खेळला. टायमिंग प्रॉपर नाही आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. आविष्कारनं आपला रोल ओळखून चांगले बॅटिंग केले आणि आता स्मार्ट ग्रुप डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर सातत्यानं होतो. 4 षटके समाप्त. 80 धावा पूर्ण झालेले आहेत. जय हनुमान संघा विरुद्ध खेळत असताना स्मार्ट ग्रुपनं दणकेबाज, धमाकेदार, तडाखेबंद बॅटिंग केली. आईम जीवदानी टीमचा कॅप्टन आणि गायत्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी यायचे. टायगर स्पोर्ट, एकता ग्रुप, आपण रिपोर्टिंग करा. आता पहिल्या इनिंगमध्ये स्मार्ट संघाने काय बॅटिंग केले, विशेष करून प्रथमेश या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक ठोकत असताना तंत्रशुद्ध बॅटिंग. तो फ्रंटफुटवरती खेळला. ऑफसाईडला खूप चांगले फटके खेळले.
पूलचे फटके त्याच्याकडनं पाहायला मिळाले, हुकचे फटके, अप्पर कट, त्यानंतर चेंडू स्टिअर देखील करण्यात आला होता. त्याच्या भात्यामध्ये असलेले सर्व फटके खेळत असताना त्यांना आज अर्धशतक झळकावलं आहे. झुंजार इनिंग आणि विशेष करून तंत्र खूप चांगलं आहे. प्रथमेश आविष्कार नाबाद आहेत. स्मार्ट ग्रुपची धावसंख्या 80, बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 80, 6 षटकार प्रथमेशच्या बॅटमधून. प्रथमेश 59 वरती खेळतोय. 59 धावा त्यांना आतापर्यंत कुठल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. तुषार गोलंदाजी मार्कवरती. आता मैदानात असलेले क्षेत्ररक्षक आहेत ना, ते प्रेक्षक बनलेत. काम या ठिकाणी थोडंसं पंचांना आवडत, या ठिकाणी काम आमच्या स्कोररला. कुटपदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश सेट बॅट्समन आहे, अतिशय खतरनाक बॅटिंग तो करतोय. 20 चेंडूमध्ये 59 धावा. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. साजिदला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना स्मार्ट ग्रुप आज खुश आहे. ज्या पद्धतीने ते टाळ्यांचं गजर करतायत आणि टॉस आज ते जिंकले नाहीत, परंतु या दोन्ही बॅट्समनने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत, डॉमिनेट केले. व्हाईट बॉल स्वैर मारा केला जातो. तुषारवरती या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये दबाव आहे. 22-2 आहेत, वाईड 3 आहे. लेग बाईचं खातं खोलायचं आहे, नो बॉलचं खातं खोलायचं आहे. तुषार पुढे सतत खेळायचा प्रयत्न. प्रथमेश अप्रतिम बॅटिंग केली. 21 चेंडूमध्ये 59 धावांची खेळी. रनआउटच्या रूपानं तो बाद होईल आणि पहिला धक्का स्मार्ट ग्रुपला बसतोय. पहा काय इनिंग साकारले. 21 चेंडू, 59 धावा, 6 षटकार, 2 अतिशय महत्वाचे चौकार. आणि प्रथमेश बॅट थोडी भरती घ्या, टाळ्यांचा गजर करा या मित्रासाठी. आकाशाच्या महानतेला स्पर्श करणारी एक जबरदस्त तंत्रशुद्ध इनिंग. आणि आता जर स्मार्ट ग्रुप तुम्ही टाळ्या वाजवल्या तर मजा नाही. जोरदार टाळ्यांचा गजर प्रथमेशसाठी. एक्सलंट बॅटिंग बाय प्रथमेश. एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. आता ऐकूया पुन्हा एकदा डीजे मास्टरचं गाणं. ला 1. तुषार गोलंदाजी मार्कवरती. व्हाईट बॉल त्याने टाकलेत या ओव्हरमध्ये. पहिला धक्का स्मार्ट ग्रुप संघाला बसतोय. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत खाली राहणारा चेंडू फायनलिंगमध्ये क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. आविष्कार तो तर कशी जबाबदारी या ठिकाणी खांद्यावरती घेतो ते देखील पाहूया. लेग बॅकचा इशारा पंचांकडून. धावपल करतोय. धाबा झाल्या आहेत 84 ला 1. 59 धावांची अतिशय शानदार खेळी या स्पर्धेमध्ये साकारली प्रथमेशने. 20 वरती खेळतोय आविष्कार. 5 चेंडूमध्ये 20. 84 ला 1 स्मार्ट ग्रुप. तुषार गोलंदाजी मार्कवरती. निर्णायक षटकाचा खेळ आहे. शेवटचे 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू शरीरावरती आदळतोय. गोलंदाज या चेंडूवरती आले शॉर्टेस्ट कव्हरला. 1 धाव मिळाल्याने एकेरीने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या पोचली ती आता 84 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 85 ला 1. 85 फॉर मान. आई जीवदानी गायत्री स्पोर्ट संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. तुषारचे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आतापर्यंत गुडले स्पॉटवरती खूप चांगली काम गोलंदाजी केली आहे तुषारनं. ऑफ्टमच्या बाद चेंडू पॉईंटच्या डोक्यावर खेळायचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. विराजला आपली विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. स्मार्ट ग्रुपला बसतो दुसरा धक्का. सेकंड विकेट.
खेळ मैदानात सुरू असताना धावपल कदाबा 85, 85/2, आविष्कार 21 अत्यंत महत्त्वाची खेळी. व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये व्हाईट बॉलचा देखील पाऊस पडलेला आहे. 86 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू या इनिंगमधला. स्मार्ट ग्रुपनं अप्रतिम बॅटिंग केले. जे सांगायला अपेक्षित होतं, जो प्लॅन त्यांचा ए होता त्याप्रमाणेच आज आविष्कार आणि प्रथमेशनं बॅटिंग केली, ज्यामध्ये आज झंझावती बॅटिंग करत असताना प्रथमेशनं ठोकले 59 धावा. आविष्कारने योग्य साथ देत असताना एक षटकार, 2 चौका त्याच्या बॅटमध्ये, 21 धावा. व्हाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. साजिद त्याला हात करतात, समांतर धावा येत आहेत. अमांतर धावसंख्या 87ला 2. स्मार्ट ग्रुप 22-3 आहेत. आपण सर्व जे अनालिसिस आहेत या ठिकाणी विश्लेषण तुमच्या स्क्रीनवरती आहे. स्कोरबोर्ड खूप चांगला बनवला गेला आहे प्रोलिंगच्या माध्यमातून. तुषारचे षटक आहे. खरं तर 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले. कोलबट टप्प्याचा चेंडू बुंद्यात टाकला होता, खोदून काढला ऑन साईडला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या तिकडे आहे आणि तोपर्यंत विकेट किपर या चेंडूवरती गेला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न तर होतोय, परंतु 3 धावा पूर्ण होणार नाही आहेत. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या स्मार्ट ग्रुपनं उभारली 89 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जैनमान संघासमोर 90 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. हे एक चांगलं टार्गेट आहे. काल देखील 100च्या पलीकडे धावसंख्या झाली होती आणि विशेष करून पहिल्या दिवसाचा जो शेवटचा सत्राचा भाग होता, तिथे जो महत्त्वाचा सामना होता, 68 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये करायचा होता आणि वेडी संघानं या ठिकाणी 68 धावांचा पाठलाग यशस्वीपणे केलेला आहे. काल 93 पर्यंत आपण तो 100च्या पलीकडे धावसंख्या असताना देखील 93 धावा देखील या ठिकाणी ठोकल्या गेल्या होत्या. त्यामुळे 30 चेंडू 90 धावांचं आव्हान आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. हा कसा रंगेल हे सांगण्याकरता मायक्रोफोनवरती प्रमोद
क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया. या वेळीच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. SP बॉईज ट्रॉफी 2026च्या साथीने आजचा तिसरा दिवस, मॅच क्रमांक 2, जिथे जीवदानी संघाचा कॅप्टन त्याचबरोबर गायत्री संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. आणि आमचे पालघर जिल्ह्यातील DJ मास्टर कुंदन यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एडी सिक्कल एडीझेड जीवदानी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घेणार आहेत? फिल्डिंग. फार प्रश्न विचारणं, मैदानात मॅच सुरू होतोय तर जुदानी संघाने टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्याने निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. वर्ल्ड कम बॉक्स. एकच माहिती आहे. थँक्यू व्हेरी मच रोशनजी आदवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत. या तिसऱ्या दिवसामध्ये काल त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. आज पुन्हा एकदा ते जॉईंट होत आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. पहिल्याच बॉलवर मात्र चांगला निर्णय घेतला, सोडून दिला बॉल आणि युवराज या ठिकाणी बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे युवराज पार्थ गावडला आपण पाहत आहेत. तर विकेट किपरच्या भूमिकेत हॅटकॅप परिधान करणारे स्वप्नील किनी 2912 नंबरची जर्सी परिधान करणारे पॉप्युलर सिंगर म्हणून ज्यांची ओळख, एक पालघर जिल्ह्यातील गोड गळ्याचा धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच ऑर्केस्ट्रामध्ये त्यांचा आवाज दणानून निघालाय असे स्वप्नील किनी पाहायला मिळत आहेत. प्रतिमा चांगला बॉल आहे, वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. युवराज आणि पार्थ सध्या जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त अप्रतिम जय हनुमान या टीमने एक 88 रन, जय हनुमान टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. तर अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहिलं स्मार्ट ग्रुप या टीमने स्मार्ट बॅटिंग केली. खऱ्या अर्थानं अर्धशतक जर आपण पाहिलं तर झळकावलं प्रथमेश आणि तोच गोलंदाज सध्या पाहायला मिळतोय. हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये या ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बरोबर बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. स्वप्नील किनी धावतायत आणि बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 रन युवराजच्या बॅटमधून येतील. अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 89 धावांचा पाठलाग करत असताना खूप मोठे फटके मारावे लागतील. कालच्या दिवसात कुणालने जी बॅटिंग केली ती सगळ्यांच्या मनावर प्रतिबिंब ज्याने उमटवलं. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं जर रनआउट कदाचित तो झाला नसता तर डेफिनेटली मॅच टर्न झाली असती आणि विजयावर शिक्कामोर्तब केला असता. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्सन्ट्रेशन जो क्रिकेटचा प्रथमतः आपल्याला पाहायला मिळतो तो खूप महत्त्वाचा असतो, तुमची एकाग्रता. टप्पा पडल्यानंतर ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश आज वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतोय. भन्नाट बॅटिंग केली, झुंजार आणि झंझावती अर्धशतक ठोकलं गेलं आणि या स्पर्धेत 6 अर्धशतक आतापर्यंत लागली गेलेत, यावरून सिद्धता होते. ऑन साईडला खूप चांगला फटका हुक केलाय आणि युवराजच्या बॅटमधून 6 धावा बुक केलेत. मॅग्निफिसंट टायमिंग आणि या षटकाराने या स्पर्धेचे शिल्पकार शुभमजी पाध्ये साहेब त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं स्वागत या मुख्य मंचावर. एक्झिक्यूट केला होता, टप्पा चांगला होता, ऑफ कटर बॉल पाहायला मिळाला, थोडासा फिंगरचा वापर केला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं षटकारासाठी. 6 धावा या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना धावा येत आहेत. अगोदरच जर मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदर जो तुम्ही मनाने हार मानली तर डेफिनेटली तुम्हाला मात्र कधीही जिंकता येणार नाही. त्यामुळे मात्र मनाला एक प्रश्न विचारा, आय एम दी बेस्ट, सर्वोत्तम महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत, हे तुमच्याकडे वाक्य असावं लागतं. अप्रतिम चांगला फटका आहे, सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह
एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु पार्थ पाहता पाहता या वेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या रनसाठी पलटतील का, परंतु नाही. 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जय हनुमान टीम सध्या 13 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 रन फलकावर. 24 बॉल आणि 77 रन हे सामन्याचं समीकरण. 24 बॉल 77 रन. प्रोलिंग स्पोर्ट्सवर सध्या आपण आहोत. अतिशय चांगली क्लॅरिटी, चांगले ग्राफिक्स, चांगले डिझाईन, वेगवेगळे मात्र आपण पाहता स्कोर कार्डवर वेगवेगळे कलर्स अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतात मेंटेन केले गेले आणि सर्व काही ओके मध्ये आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स सिद्धांत कदम सिद्धूला आपण पाहतायत. अश्विन गोपाळे, दीपेश अवघडे, प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम सध्या या मैदानात चांगलं कार्यरत असताना 13 रन झालेत. 89 धावांचा पाठलाग करताना 76 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मोठे फटके मारावे लागतील, हवाई सफर करावे लागतील. पार्थ गावडकडे ती क्षमता आहे, नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. युवी एका साईडला 21 नंबरची जर्सी परिधान करणारा युवराज. तर आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मिस्टर आकाश, अपकमिंग यंग टॅलेंट. यंग टॅलेंटचा भरणा असलेले ग्रामीण भागातील संघ पाहायला मिळतात आणि खूप टॅलेंटची गरज असते आणि ते टॅलेंट मात्र यावेळेला स्वीकारावं लागेल. सध्या चिराग हे सुद्धा आपण पाहतायत. मनाचे राजे वेडी सोमवारच्या दिवसामध्ये वाट पाहतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वालिफाय झालेत आणि काय फिल्डिंग केली होती. मला करण मोरेचीच आठवण आली. अशा प्रकारची फिल्डिंग त्याने जबरदस्त लॉंग स्टॉप रिझनला केली. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त शॉर्ट पूल खेळला गेला. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत पार्थ, परंतु युवराज कॉलिंग या वेळेला थोडीशी तालमेलमध्ये कमी आहे का नाही. बरोबर 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केले गेलेत. क्रिकेटमधील बेसिक जाणलं पाहिजे प्रत्येक बॅटरने, कारण अलीकडच्या काळामध्ये षटकार आणि चौकार मारूनच रील्स बनतात, परंतु त्या सिंगल डबलने रील्स बनवा की संघाला आपण विजयी करून देतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन. आकाश पहिल्या बॉलवर 2 रन्स खर्च केलेत. यानंतर होणारा सामना आई जीवदानी वर्सेस गायत्री स्पोर्ट्स इन ॲक्शन. मिस्टर नितेश कदम यांना आपण पाहणार आहोत. नितेश कदम मात्र आता घरातून निघतील. या वेळेला फोर्स केलं या बॉलला. वाह, व्हॉट अ शॉट. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मॅग्निफिसंट टायमिंग. पार्थ गावडच्या बॅटमधून टिंबी खुडावीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने 21 धावा फलकावर पाहायला मिळतात. टीट फॉर टॅट. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. सिंगल तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 3 बॉलचा खेळ झाला. आकाशच्या गोलंदाजीचा आतापर्यंत विचार केला तर 9 रन त्याने खर्च केलेत. पार्थ 9 वर पोहोचतोय तर युवराज 10 वर पोहोचतोय. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी. हिरवळ असं मैदान आणि प्रत्येकाला इच्छा असते या मैदानात खेळण्याची, त्यामुळे जास्तीत जास्त संघ घेतले जातात. कोणालाही नाराज केलं जात नाही. शुभमजी पाध्ये यांच्या वतीने चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र या वेळेला खाली राहिला. सबमरिंग डिलिव्हरी आणि बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. सजित लाला सर पाहायला मिळत आहेत. नदीम शाह सर आपल्याला पाहतायत. आज सागर मोरे सरांना पाहू शकणार आहोत. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेत या अंपायर्सने. चार बॉलच्या समाप्तीनंतर 23 वेलकम संकेश गावड या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहताय. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि विशेष सहकार्य नेहमीच असतं या स्पर्धेला. चांगला बॉल डिलिव्हर्ड आहे का नाही यावेळेला पंचांनी मात्र लाईन पाहिली आणि त्यानंतर चांगलं डिसिजन देत असताना 1 रन ॲड होईल. थोडंसं अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना आकाशला आपण पाहतायत.
24 रन झालेत आतापर्यंत, 24 रन विदाउट लॉस. यावेळेला प्रतिम पुन्हा एकदा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. कडक शॉट पाहायला मिळाला, 6 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. काय फटका सजवला होता. या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं नाही. हलकीशी बॅटची एज असावी. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेले. सामना आता मात्र या वेळेला अप्रतिम बॅलन्स राहिलाय. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा कंपॅरिझन आपण पाहूया. 32 रन प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या, इथे 31 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच स्मार्ट ग्रुप 1 रनने पुढे आहे. 18 बॉलमध्ये 59 रन आता विजयासाठी. अतिशय चांगली मॅच रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल. पार्थ गावड आणि एका साईडला युवराज बातचीत करत असताना. चांगलं क्रिकेट. आज ढगाळ वातावरण थोडंसं पाहायला मिळतं. पावसाने विश्रांती घेतले. हिरवळ असं मैदान, हिरवीगार झाडं, डोंगर, सगळं काही ओके आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या मैदानात. आणि त्यामध्ये चमचमाती हुई ट्रॉफीज. सध्या लक्ष मात्र या ट्रॉफींकडे सगळ्यांचं लागले गेले. काय ट्रॉफीज आहेत. आणि त्यानंतर न्यू लुकच्या आपण पाहू शकतायत मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर साठी चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंपायरसाठी एक वेगळी ट्रॉफी आपण पाहू शकतायत. समालोचकांसाठी सुद्धा वेगळी ट्रॉफी आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार केला गेलाय. सरळ बॉलला फेकून दिलंय. पार्थ गावड थांबणार नाहीये. इथे रडायचं नाही तर लढायचंय असं दर्शवणारा हा षटकार पार्थ गावडच्या बॅटमधून. काय यावेळेला बॅट स्विंग होता, जबरदस्त पाहायला मिळाला. टेक्निक, टायमिंग, पॉवर, क्वालिटी सर्व काही या वेळेला पार्थ गावडच्या बॅटमधून. वाह, मॅग्निफिसंट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. प्रथमेश आला आणि पहिल्याच बॉलवर मात्र पार्थने बॉलला ओळखलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. चांगले फटके सजवलेत. एक्स्ट्रा कव्हरला 2 षटकार आपण पाहिलेत. त्यानंतर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 1 षटकार आपण पाहिलात. चांगलं फुटवर्क, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट. आणि यावेळेला हे टॅलेंट, टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग. व्हॉट अ शॉट बाय पार्थ गावड. मॅग्निफिसंट टायमिंग. 6. दोन लगातार षटकार पार्थ गावडच्या बॅटमधून. काय बॉडमॅनचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे खणखणी षटकार. मात्र अजून एक षटकार आला असता तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं होतं. बॉल स्कीट होतोय, खूप वेगाने निघून जातोय. 1 बाउन्सने सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईन घेतला. क्लिअरन्स होत असताना आपण पाहू शकाल हा बॉल. आणि 47 वर धावसंख्या. 42 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. लाजवाब बॅटिंग. यावेळेला प्रतिम चांगला बॉल होता, परंतु या बॉलला अगदी आपण पाहिलं तर बॅडमिंटन स्टाईलने खेळलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मेल. पार्थ गावड ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉल आतापर्यंत प्रथमेशने हाताळलेत. 10 बॉलमध्ये प्रथमेशने 30 रन्स खर्च केलेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिलेली नाहीये आतापर्यंत. 7 बॉलमध्ये 10 युवराजने चांगली साथ दिले. 9 बॉलमध्ये 33 रन पार्थच्या बॅटमधून. आणि या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटची हलकीशी एज अँड टेकन आहे की नाही या वेळेला मात्र पंच आपण पाहताय सक्षम नव्हते. आणि इथून जर आपण पाहिलं तर अपील जरूर केली गेली होती. आणि पाहता पाहता यस पंचांनी बोट उंचावलं गेलं. यस युवराजला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. बॅटची एज होती. पंच शुअर होते नदीम शाह सर. त्यांनी मात्र यावेळेला इशारा केला होता साजिद लाला सरांना, परंतु थोडीशी चुकामुक झाली आणि त्यामुळे मात्र लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन. फलंदाज बाद. नव्वद रनचा पाठलाग करत असताना 48ला पहिला धक्का बसतोय आणि 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 42 रन्स ट्विन येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 42 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंटचं दुसरं नाव काय असेल तर ते SP बॉईज ट्रॉफी. अमितजी भुईर त्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बरोबर आज त्यांनी मात्र टी शर्ट सुद्धा AB चा परिधान केलाय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कॅच ड्रॉफ्ट होते. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील मिस्टर मनीषच्या बॅटमधून. आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पंच मात्र सांगतायत या वेळेला रिव्ह्यू हवाय. यस रिव्ह्यू घेतला गेलाय. कमरेच्या वरती आहे का बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ नो बॉल. आणि यावेळेला ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. नो बॉल आणि त्यावर मात्र जरूर 2 धावा मिळाल्या. 3 रन्स या ऍड होतील. संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. आता बरोबर 39 रनची आवश्यकता. फ्री हिटचा सिग्नल. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. एक्स्ट्राच धावा आल्या त्या वाईटच्या स्वरूपात 4. नो बॉल 1. फ्रीच्या बॉलवर मनीष कशा पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट करेल याकडे लक्ष असेल. मोठे फटके मारावे लागणार आहेत, परंतु सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत केले पार्थ गावडने. त्यावेळेला बॅटचा टो एंड लागला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि येस डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 53 रन 53 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस 53 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 37 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण असेल. तत्पूर्वी घेऊया एक कॅन्डी DJ ब्रेक. सिद्धिविनायक म्युझिकल DJ विठ्ठलवाडीला देऊया आपण एक संधी.
37 रनची आवश्यकता आहे. 53 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. कंपॅरिझन करताना 57 रन प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या. कोणताही गडीबाद झालेला नव्हता, त्यामुळे थोडंसं पारडं जड आहे 3 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ स्मार्ट ग्रुपचं. परंतु इथून अंडर प्रेशर बॅटिंग करताना आत्तापर्यंत पार्थ गावडने फ्रीली एन्जॉय केलंय. फ्री माइंड बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. निशांत यावेळेला ऑन साईडला वाह, पार्थ गावडच्या बॅटमधून ब्युटिफुल टायमिंग, षटकार, फटका, 6 धावा. तो 59 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. काय पार्थ गावड बॅटिंग करत असताना अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी मात्र चान्स घेतील का स्वप्नील किनी. त्या ठिकाणी सुरउडी जशी मारली होती असं वाटलं आणि एन्जॉय करत असताना हे मुवमेंट खूप महत्वाचे असतात. आणि इथे स्वप्नील किनी मात्र थोडासा मिडॉनच्या फिल्डरवर नाराज होत असताना की थोडंसं कुठेतरी यावेळेला तुम्हाला पुढे यायचं होतं. पहा ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. बॉल तिथे पाण्यामध्ये थबकला, थांबला आणि तिथून त्यानंतर आपण पाहिलं तर जबरदस्त स्लायडिंगवर जणू काही यावेळेला आपण पाहिलं तर खेळत असताना आपण पाहू शकलात. परंतु हरकत नाही आहे, स्वप्नील किनी क्रिकेटसाठी डेडिकेशन डेफिनेटली करत असतात. 61 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये हीच रबर बॉल क्रिकेटची मजा असते. ऑन साईडला लो फुलटॉस बॉलला वाह, पार्थ गावड काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली मात्र या ठिकाणी काय टायमिंग साध्य झालं होतं. षटकार. वर पार्थ गावड बॅटिंग करत असताना 67 रन फलकावर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 रनची आवश्यकता. 23 रनची आवश्यकता आहे. येणारे 9 बॉल आहेत. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय पार्थ गावड. रॉकी दादाने या खेळाडूचं मात्र टॅलेंट पाहिलं, प्लेइंग 11 मध्ये जागा दिली आणि त्याने मात्र विश्वासाला खरा उतरला. या वेळेला या षटकारा समवेत अर्धशतक झळकावलंय. छोटा पॅक बडा धमाका. आपल्या खेळपट्टीला नतमस्तक होत असताना बॅट दाखवायचे पार्थ. छोटा पॅक बडा धमाका. बॅकलिपचा वापर केला होता. अप्रतिम मेरिटवर येऊन खेळत असताना पाहायला मिळतोय पार्थ गावड सध्या ऑन स्क्रीन. अपकमिंग यंग टॅलेंट, उद्याचं भवितव्य. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट, सरळ बॅट आणि इथून मात्र कॅच ड्रॉप झाले. प्रथमेशने आय थिंक सो त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केले. झेल सोडला गेलाय. आता इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 2 रन्स आलेत, कॅचेस विन द मॅचेस, 75 धावा. आता मात्र 15 धावांची आवश्यकता. सात बॉल आणि 15 रन. 55 वर खेळतोय पार्थ गावड. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. मॅच विन करून देईल का. आता तरी इरादे पक्के स्पष्ट दिसत आहेत. या खेळपट्टीवर मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालेला आहे. 4 षटकांमध्ये 68 धावा चेस झाल्या आणि अंतिम 6 मध्ये आपली पावलं मात्र पुढे उचलली गेली. असा संघ मनाचे राजे वेडी. या बॉलला तर सोडणार नाहीये. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. टेंबी खोडावेचा ब्रँड
सध्या चमकताना पाहायला मिळतोय. ग्रेट ग्रेट बॅटिंग. काय फलंदाजी केल्या. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ निवडलं डीप मिड विकेटचं क्षेत्र. 6 धावा विराट कोहली स्टाईल मध्ये. नऊ रन. काय बॅटिंग सुरू आहे. मनीष एका साईडला. आता मनीषवर निर्भर असेल. कधी कधी असं होतं 6 बॉल 9, 6 बॉल 6, 6 बॉल 10, 6 बॉल 12, 6 बॉल 3. अशा वेळेला जो स्ट्रायकर एंडचा फलंदाज असतो ना त्याच्यावर परिपूर्ण दारोमदार असते. जर त्याने सेन्सेशनल बॅटिंग केली तर डेफिनेटली जो सेट फलंदाज असतो तो मॅच विन करून देतो. परंतु कधी कधी थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन डळमळीत होतं. तिथे स्ट्रायकर एंडचा फलंदाज सातत्याने नच बलियेचा रस्ता पाहायला मिळतो आणि तिथे कधी कधी मॅच मात्र तुम्हाला पराभूतच्या छायेत जावं लागतं. त्यामुळे आता इथे मास्टर माइंड क्रिकेट खेळावं लागेल. कालची कुणालची फलंदाजी आणि त्यानंतरची रनआउटची विकेट. 6 बॉल 9. 81 रन झालेत. 9 रनची आवश्यकता. सहा बॉल आणि 9 रन 61 धावा. क्या बात है. गोलंदाज साईनाथ. चांगलं नाव आहे. शुभ नाव. अप्रतिम अप्रतिम. हेच मी वाक्य म्हणालो होतो की मात्र स्ट्रायकर एंडचा फलंदाज मास्टर माइंड क्रिकेट खेळावा लागणार आहे. 5 बॉल आणि 9 रन. क्लोज कीपर ह्यावेळेला आपण पाहताय स्वप्नील किनी आणि आता मॅच मात्र रंगतदार स्थितीच्या वळणावर. क्लोज कीपर आहे त्यामुळे मात्र स्वप्नील किनी चुकी करणार नाही. जर बॉल मिस झाला तर कदाचित धाव तिथे काढण्याचे चान्सेस मिळतील. परंतु तिथे बॉल जर गॅदर केला तर तिथे डेड होऊ शकतो. याची दखल घ्यायची आहे. 5 बॉल आणि 9 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. पहिलाच बॉल डॉट. डॉट खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. निर्धाव बॉल. यावेळेला ऑन साइडला मनीष सांगतोय तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. मनीच्या बॅटमधून बेधडक बिंदास्त षटकार. रनची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 3 रन. बिंदास्त बॅटिंग करत असताना आणि हेच कौशल्य असावं लागतं तुमच्याकडे आणि ते मनीषने दाखवून दिलं. त्याचं फुटवर्क चांगलं होतं त्या बॉलवर. टायमिंग चांगलं साध्य झालं. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला आणि डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. सरळ बॉलला फेकून दिलं 6 धावांकरता. फुल टॉस बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली आणि यस विकेट डाऊन. आता इथून पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतायत. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. सध्या शुभमजी पाध्ये यांना आपण पाहू शकतायत आमच्या मुख्य मंचावर. खूप कष्ट. असं नाहीये की फक्त स्वखर्चाने मात्र स्पर्धा भरवली म्हणजे झाली. सगळ्या गोष्टी पाहावी लागतात. मग त्या ट्रॉफीज पासून सगळ्या इन्व्हिटेशन पासून आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. ज्या पद्धतीने अजून एकदा सिद्धांत कदम यावेळेला दाखवतील आमच्या ऑन स्क्रीनवर. सरळ बॉल मात्र यष्ट्यांचा वेध घेतला असता. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 रनची आवश्यकता आहे. मनीष बॅक टू द डगआउट. फुल टॉस बॉल मिस केलं. आता 3 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. तुषार. हलक्याशा हाताने अप्रतिम लेग ग्लान्स केलं. 1 रन तर वेगाने दुसऱ्या रन साठी पलटलेत.
फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तुषार मात्र वेगाने निघालाय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तरी ते धाव कंप्लीट होईल 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 आणि यस, या बॉलवर मात्र विजय होत असताना 90 धावा चेस केलेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड पाहायला मिळतोय याच्या 3ऱ्या दिवसामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन पार्थ गावडला आपण पाहू शकाल. चॉकलेट बॉय आहे या टिंबी खोडावे टीमचा. 15 बॉलमध्ये 61 रन त्याच्या बॅटमधून येत असताना 8 षटकार 1 चौकार. आणि काय बॅट वरती करायची आहे पार्थ, बॅट वरती करा पार्थ. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. अतिशय चांगली बॅटिंग केली स्वप्नील किनी त्या ठिकाणी आपण पाहतायत. अगदी मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना हे डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं जय हनुमान या टीमकडून. स्मार्ट ग्रुपने सुद्धा स्मार्ट क्रिकेट खेळलं होतं, परंतु काही चुका झाल्या गोलंदाजांमध्ये. स्वप्नील किनी हार्ड लक, बट चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात.